अधिक मासाची जन्मकथा। एकदा महातपस्वी भगवान नारायण लोककल्याणासाठी तपश्चर्या करीत बसले असताना नारद मुनींची स्वारी तिथे आली. त्यांच्या येण्याचे कारण विचारता नारद मुनी म्हणाले, हे तपस्वी श्रेष्ठा, दरवर्षी फक्त 12च महिने असतात, मग दर 3 वर्षांनी हा 13वा महिना कसा येतो? कृपा करून या अधिक महिन्याची उत्पत्ती कशी झाली ते मला सांगा. तेव्हा नारायण म्हणाले, मुनिवर्या, विश्वाचे कल्याण अगर अकल्याण हे सत्कर्मांच्या आणि दुष्कर्मांच्या प्रमाणावर अवलंबून असते. आजकाल दुष्कृत्याचेच प्रमाण वाढल्यामुळे ते पाप आपल्याला सहन होत नाही, अशी 12ही महिन्यांची केव्हापासूनची तक्रार होती. त्या पापाचे जड ओझे 12 महिन्यांच्या पोटात मावेनासे झाले. त्यामुळे त्या 12ही महिन्यांनी आपापल्या पोटातील पापाचा फक्त 3राच हिस्सा बाहेर काढून टाकला. आपला पापभार तेवढा कमी केला. परंतु 12ही महिन्यांनी काढून टाकलेल्या त्या पापभागांपासून 13वा महिना म्हणजेच अधिक मास उत्पन्न झाला. तो पापमय असल्याने त्याला मलिन मास किंवा मलमास असे नाव पडले. पुढे श्री विष्णूच्या आणि पुरुषोत्तम श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने तो मलमास पवित्र पुरुषोत्तम मास बनला. या अधिक मासात तीर्थयात्रा, तीर्थस्नान, दानधर्म, उपास, पूजा अर्चा, जप वगैरे धर्माचे चरण केल्याने पुण्यलाभ होऊन जीवनाचे सार्थक होते आणि पुरुषोत्तम व्रताने जीवन सुखमय, शांतिमय आणि समृद्धिमय बनते.